सुरू करूया। नमस्कार। आज रत्नागिरीवरनं मुंबईला जात असताना, पुण्यामार्गे जात असताना नगरसेवक नानासाहेब मला भेटले, अजय बापू भेटले, किरण साळी भेटले आणि आमच्या एक छोट्याशा बैठकीचं आम्ही आयोजन केलेलं होतं की या 7-8 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे अतिशय चांगले महाराष्ट्राच्या जनतेसाठी निर्णय घेतलेले आहेत, तर त्यांचा सन्मान पुणेकरांच्या वतीनं करण्याचा निर्णय ह्या सगळ्या मंडळींनी घेतलाय आणि येत्या 18 तारखेला सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं जे शासकीय निवासस्थान आहे नंदनवन, त्या नंदनवन इथे पुणेकरांच्या वतीनं त्यांचा फार मोठा सन्मान होणार आहे। पुणे शहरातनं आणि काही ग्रामीण भागातनं जवळजवळ 2,000 ते 2,500 शिवसैनिक हे सन्मान करण्यासाठी मुंबईला जाणार आहेत आणि त्याची आखणी या सगळ्या मंडळींनी बसून माझ्यासमोर त्या ठिकाणी केलेली आहे। 2 महत्त्वाचे मुद्दे सरकारनं जे मंजूर केले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जो 50,000चा प्रोत्साहनपर अनुदानाचा एक विषय पेंडिंग होता, तो देखील मागच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी त्याच्यावर निर्णय घेतला। पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपयानं कमी झालेलं आहे। आजच्या कॅबिनेटमध्ये संभाजीनगर आणि धाराशिव हे विश्वासदर्शक ठराव पारित झालेल्या मंत्रिमंडळाकडून हा निर्णय झालेला आहे आणि असे जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले निर्णय झालेत त्याच्यासाठी पुणेकरांच्या वतीनं 18 तारखेला 7 वाजता या सन्मानाचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे। आज माझी अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली, त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडची काही मंडळी होती, ग्रामीण भागातली काही मंडळी होती, शहरातली काही मंडळी होती। 3 वर्षापूर्वी शिवसेनेचा संपर्क प्रमुख म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये मी काम करत होतो। त्यामुळे अनेक लोकांनी, अनेक पदाधिकाऱ्यांनी मला भेटून सांगितले की शिंदेसाहेबांनी घेतलेले हे निर्णय हे अतिशय योग्य आहेत। शिंदेसाहेबांची भूमिका ही शिवसेनेला ताकद देणारी भूमिका आहे आणि जी भूमिका एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली आणि आम्ही 50 आमदारांनी घेतली, तीच भूमिका बहुसंख्य पुण्यातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आहे आणि म्हणून बाळासाहेबांचा विचार आणि बाळासाहेबांची शिवसेना प्रामाणिकपणानं पुढे नेण्याचा निर्णय जो आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे त्याचं समर्थन ह्या पुणे जिल्ह्यातनं होताना देखील मला बघायला मिळतंय। पुण्यातील किती पदाधिकारी सध्या तुमच्यासोबत जोडले गेले? नाही, पदाधिकाऱ्यांची यादी अजून काय आम्ही केलेली नाही, परंतु 18 तारखेला हे चित्र स्पष्ट होईल की मोठ्या संख्येनं शिवसैनिक हे एकनाथजी शिंदेंचा सन्मान करायला मुंबईमध्ये पोहोचतील। पहिली शिवसेना आणि दुसरी शिवसेना असं आम्ही बायफर्केशन केलेलंच नाही, आम्ही शिवसेनेचेच आहोत। त्याच्यामुळे नानांनी देखील असं सांगितलेलं नाही की मी शिवसेनेचा नाही, अजय बापूंनी पण सांगितलेलं नाही मी शिवसेनेचा नाही, किंवा किरणनं देखील जरी युवासेनेच्या सचिवपदाचा राजीनामा दिला असला तरी मी शिवसेनेचं काम करणार नाही असं कुठेही वक्तव्य माझ्या सहकाऱ्यांकडून झालेलं नाही। त्याच्यामुळे शिवसेनेतच आम्ही आहोत आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असल्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतले त्याचा सन्मान करण्यासाठी पुण्यातले सगळे शिवसैनिक जाणार आहेत। सेना प्रमुख होण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत का? कारण काल ठाण्यामध्ये जे ज्या लोकांना काढलं जातं आहे सेनेमधनं त्यांची हकालपट्टी होती, त्यांना पुन्हा नियुक्त्या दिल्या जातात। एक पहिली गोष्ट की सेना प्रमुख किंवा पक्षप्रमुख होण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत का, त्याचं उत्तर नाही असं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 वर्षापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 5 जागा आम्ही लढलेलो होतो शिवसेना म्हणून, त्याच्यातली 1 जागा शिवसेना लढली आणि 4 जागा आमचे घटक पक्ष लढले। 4च्या 4 जागा घटक पक्षांच्या निवडून आल्या, पण शिवसेनेची जागा पराभूत झाली आणि पराभूत झालेली जागा होती जिथे जे अपक्ष उमेदवार निवडून आले होते ते 8 दिवसामध्ये काँग्रेसला जॉईन झाले। राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये देखील संजय पवारांना कोटा दिला होता आम्ही 42चा काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, पण काँग्रेसचा कोटा 44वर गेला, राष्ट्रवादीचा कोटा 43वर गेला आणि 3 मतानं प्रिफरन्शियल वोटिंगमध्ये संजय पवारांचा पराभव झाला। त्याच्यामुळे ही जी काय मोहीम होती, हा जो काय उठाव होता ज्याच्यामध्ये आम्ही सगळे सामील होतो,
हा शिवसेनेच्या शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी केलेला उठाव होता. त्याच्यामुळे कुठेही एकनाथजी शिंदेनी असं सांगितलेलं नाही की मला शिवसेना ताब्यामध्ये घ्यायची आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण ताब्यामध्ये घ्यायचा आहे, मला पक्षप्रमुख व्हायचं आहे. हा कुठेही गैरसमज होऊ नये. आमच्या 50 लोकांबरोबर बोलत असताना अशी कुठेही चर्चा आमच्याबरोबर झालेली नाही. हा गैरसमज पसरवण्याचं कुणीतरी केलेलं षडयंत्र आहे. नाही, हे जे होतं आहे की एकीकडे हकालपट्टीचे आदेश होते आणि दुसरीकडे तुमच्याकडून नियुक्त्या केल्या जातात. म्हणजे उद्धव ठाकरे हे तुमच्या दृष्टीने अजूनही सेनाप्रमुख आहेत? आपण पूर्ण प्रवास 20 तारखेपासूनचा जर बघितला असेल तर उद्धव ठाकरे साहेबांच्या संदर्भामध्ये कोणीही वाईट वक्तव्य केलेलं नाही, कुणीही त्यांचा सन्मान होणार नाही असं वक्तव्य केलेलं नाही, कुणी त्यांचा अपमान केलेला नाही. त्या उद्धव साहेबांचा आदर जो काल आमच्या मनामध्ये होता तो आज देखील आहे आणि भविष्यामध्ये देखील राहणार आहे. आमचा जो लढा होता, आमचा जो उठाव होता तो प्रवृत्तीच्या विरोधामधला होता. उद्धव साहेबांना राजीनामा द्यावा लागला, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी देखील होतो. शिवसैनिकांना जसं दुःख झालं तसं माझ्यासारख्या शिवसैनिकाला देखील दुःख झालंय. परंतु या सगळ्या घटक पक्षांच्या वाईट नजरेतनं बाहेर काढण्यासाठी, विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी जी एकनाथ शिंदे साहेबांनी मोहीम आखलेली होती त्याचं आम्ही समर्थन केलं. काल देखील मी माझ्या मतदारसंघामध्ये सांगितलं की जे बाळासाहेबांचं आणि स्वतः उद्धव साहेबांचं स्वप्न होतं की सर्वसामान्यातला सर्वसामान्य शिवसैनिक हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, तसं शाखाप्रमुखापासून ज्या माणसानं सुरुवात केली ठाण्याच्या, तो आज महाराष्ट्र राज्याचा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला शिवसेना भाजप युतीमध्ये, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण हे आणखी किती दिवस राहणार आहे? म्हणजे एवढ्या नगरसेवक शिंदे गटात गेले, एवढे पदाधिकारी, जे तुम्ही म्हटलं की पक्षप्रमुख अजूनही आमचे असंच आहेत, तर भविष्यात पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात का? तशा काही शिंदे, एकनाथजी शिंदे हे शिवसैनिकच आहेत. त्याच्यामुळे त्यांना उद्धव साहेबांना जर एकत्र यायचं असेल तर आज आम्ही सगळे 50 आमदारांनी अधिकार हे एकनाथजी शिंदेना दिलेले आहेत. उद्धव साहेबांनी त्यांच्याशी चर्चा करावी. आज शिवसेना भाजपची युती झालेली आहे, त्याच्यामुळे केंद्रातले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, अमितजी शहा असतील, नड्डाजी असतील, यांच्याशी चर्चा करावी. आणि एकनाथजी शिंदेने जर निर्णय घेतला तर त्याला कुठं आम्ही नाकारणार आहोत अशातला भाग नाही. एकनाथ शिंदेचा जो काही निर्णय राहील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. ठाकरेंनी रिच आउट करावं असं म्हणणं आहे. त्यांनीच पुढे ठाकरेंनी पुढाकार घेऊन तुम्हाला रिच आउट करावं? नाही, आता उद्धव साहेबांनी पुढाकार घ्यावा, एकनाथजी शिंदे साहेबांनी पुढाकार घ्यावा की नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घ्यावा हे सांगण्या एवढा मी नक्कीच मोठा नाही. ते त्यांच्या स्तरावर हे तिघे निर्णय घेऊ शकतात. अमित शहा निर्णय घेऊ शकतात किंवा नड्डाजी निर्णय घेऊ शकतात. ते राज्य स्तरावरचे, राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत. मी एक साधा शिवसैनिक आहे, माजी मंत्री आहे, त्याच्यामुळे ते जे काही निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील ना. ज्या दिवसापासून आपण तिकडे गेला होता, गुवाहाटीला गेला, तेव्हापासून आपण उद्धव ठाकरे साहेबांशी बोलण्याचा काही प्रयत्न केलेला आहे स्वतःहून? मी जायच्या आदल्या दिवशी बोललो, त्याच्यानंतर काही बोलणं झालं नाही. कारण एक महत्वाची भूमिका अशी असते, काही लोक सांगतात की आम्ही उद्धव साहेबांच्या समोर जाऊ शकत नाही. शेवटी ही वस्तुस्थिती, ही आदरयुक्त भीती आहे. ज्या पक्षामध्ये आम्ही काम केलं, ज्या पक्षाचं नेतृत्व आम्ही मानलं उद्धव साहेबांचं, तिथनं एखादा उठाव करत असताना, एखादं मोहीम करत असताना ते जर समोर न आले तर त्यांच्यासमोर छाती पुढे काढून चालणं ही काय महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा भाग नाही. त्याच्यामुळे उद्धव साहेबांबरोबर आमची चर्चा झालेली नाही, शिंदे साहेबांची पण झालेली नाही. परंतु हे जोडावं ही प्रामाणिकपणाची इच्छा माझी त्या दिवसातली होती, 2-4 दिवसातली, पण तसं घडलं नाही. म्हणून मी देखील निर्णय घेतला. सर, तुम्ही इतकं म्हणता आम्ही सगळे शिवसेनेत आहोत, राजनीत आहोत, मग रोज उठून आम्हाला इतके नगरसेवकांचं समर्थन ठाणे असलं, मुंबईत इतकं, पुण्यात इतकं, हा काय प्रकार आहे? काय कळत नाही. नाही, एक पहिली गोष्ट म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं नाहीये, हे पण या ठिकाणी आहे की मला येऊन समर्थन करा. महाराष्ट्रातनं अशी भूमिका घेतली जाते की एकनाथजी शिंदेनी जी भूमिका घेतलेली आहे ही योग्य भूमिका आहे, त्याचं आम्ही समर्थन करतोय, अशा पद्धतीची सगळीकडनं बातम्या येत आहेत. आपण आता शिंदे गटामध्ये ते सामील झाले किंवा ह्या गटामध्ये सामील झाले, ह्या सगळ्या ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्याचं समर्थन माझ्या मतदारसंघात देखील झालं. काल माझ्या मतदारसंघात जेव्हा मी गेलो तेव्हा माझ्याकडे जे 23 नगरसेवक आहेत त्यातल्या 18 नगरसेवकांनी मला भेटून सांगितलं की तुम्ही घेतलेली भूमिका ही योग्य आहे. पण त्यांनी असं सांगितलं नाही की आम्ही शिवसेना सोडली, आम्ही शिवसेनेतच आहोत. तर मला असं वाटतं की शिवसेनेतच राहून शिंदे साहेबांचं समर्थन जर लोक करत असतील तर त्याचं स्वागत सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. येत्या 20 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं म्हणतात. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर तुमच्यासोबत असलेल्या अनेकांची नाराजी कदाचित उठवून येईल अशी शक्यता किंवा अशा स्वरूपाची टीका होऊ वाटते. खरोखर सर्वसामंजस्याने आणि कुठल्याच प्रकारे असं काही घडणार नाही. हा संभ्रम विरोधकांनी निर्माण केला पाहिजे, तरच आमच्यामध्ये कुठेतरी अस्वस्थता निर्माण होईल, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. आम्ही 50 लोक जे शिंदे साहेबांबरोबर आहोत, आमच्यामधलं बॉन्डिंग एवढं स्ट्रॉंग आहे
की मंत्रिपद मिळो मंत्रिपद न मिळो याच्यासाठी आम्ही काय शिंदेसाहेबांचं समर्थन केलं नाही. तर ज्यावेळी आम्हाला कळलं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे शाखाप्रमुख किंवा शिवसैनिक होऊ शकतो, त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेली भूमिका आहे. त्याच्यामुळे कुठेही मंत्री कोण झालं कोण नाही झालं याच्यावर काय आमचं ऐक्य टिकून राहील किंवा नाही याचा काही संबंध येत नाही. तुमचं काय म्हणजे जुनं खातं पुन्हा का नवीन बदल? ते अधिकार दोघांना दिलेले आहेत ना, एकनाथ शिंदे साहेबांना दिले आणि देवेंद्रजींना दिलाय. महाराष्ट्राची सेवा करण्याचं जे कुठचं खातं देतील की नाही हे पण मला माहित नाही. तर ते जे कुठचं खातं देतील त्यांना महाराष्ट्राची सेवा करू. आता तुमच्या कार्यकाळात असा कोणता निर्णय आहे जो पुढे जाऊन तुम्हाला पूर्णत्वास न्यायचा आहे? कोणता निर्णय असा असेल जो आताच्या तुम्ही मंत्रिमंडळात घेतलेला होता? हा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर आमचे काही महाराष्ट्राच्या विकासाचे जे प्रश्न होते ते देखील सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो माझ्या विभागाचा होता तो म्हणजे नक्षलवादी ज्या ठिकाणी जागा आहेत आणि तिथे आदिवासी एरिया आहे त्या कॉलेजेसना जे अनुदान द्यायचं होतं ते अनुदान देण्याचा निर्णय देखील येत्या 8-10 दिवसामध्ये होणार आहे. आजच आपण GR बघितला असेल की महाराष्ट्रातली 159 कॉलेज ही नवीन कॉलेजेसला मान्यता शिंदे साहेबांनी दिली. पण आता मतदारसंघाकडे येऊया. ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले त्यावेळी स्वतःहून त्यांनी सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यातलं कुठचं काम पेंडिंग आहे का. जे 2.5 वर्ष मेडिकल कॉलेज रत्नागिरीचं होऊ शकलं नाही, जे आम्ही PPP मॉडेलवर करावं अशा पद्धतीची नंतर सरकारनं भूमिका घेतली, त्याला देखील 650 कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्याच्यामुळं मला असं वाटतं की सरकार हे निर्णय घेणारं निर्णयक्षम सरकार आहे आणि त्याचं नेतृत्व एकनाथजी शिंदे करतायत, एकनाथजी शिंदे साहेब करतायत, याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांचं आम्ही समर्थन केलं याबद्दल आम्हाला गर्व आहे. अनेक निर्णय जे आहेत गेल्या सरकारने घेतलेले आता या सरकारकडून बदलले जाण्याचा सपाटा लागलेला आहे, यावरती सुद्धा टीका केली जाते कारण धोरणात्मक निर्णय अनेक जे आहेत ते बदलले जातात. काही धोरणात्मक निर्णय त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. ज्या धोरणात्मक निर्णयामध्ये कुठेतरी शंका आहे ते निर्णयच बदलले जातील, पण जे निर्णय हे महाराष्ट्राच्या विकासाचे आहेत, महाराष्ट्राच्या उन्नतीचे आहेत, ते कुठचेही निर्णय बदलले जाणार नाहीत याची स्पष्टोक्ती स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. कालपासून एक टीका अशी होते की जसं सुरुवातीला शिवसेना ही राष्ट्रवादीच्या वळतणीला मांडली गेली होती, तसे आत्ताचे एकनाथ शिंदे हे भाजपच्या वळतणीला मांडले गेले की काय. गेले 3-4 दिवसांमध्ये किंवा गेल्या 2 मीटिंगमध्ये ते सतत अपमान सहन करतात किंवा त्यांचा सतत अवमान केला जातो. नाही, मला त्यांचा एक सहकारी म्हणून असं वाटत नाही. विरोधकांनी आमच्यामध्ये चलबिचल निर्माण करण्यासाठी ही जी काय खेळ्या खेळत आहेत त्याला काय आम्ही 50 आमदार बळी पडू असं मला वाटत नाही. शिंदे साहेबांचा योग्य तो मान सन्मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना केलेला आहे. या दोन्ही गोष्टीचा खुलासा म्हणजे माईक बाजूला करण्याचा आणि चिठ्ठी देण्याचा खुलासा आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेला आहे आणि म्हणून त्यांनी तो खुलासा केलेला असताना त्यांच्या संबंधित असताना मी बोलणं योग्य नाही. परंतु कुठेही एकनाथ शिंदे साहेबांचं खच्चीकरण व्हावं यासाठी कोणीही कार्यरत नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तुमच्या ट्विटरवरती तुमचं मंत्रिपद अजूनही कायम आहे, तुमच्याकडे कॉन्वॉय अजूनही कायम आहे. आता ते सरकारला वाटलं असेल की उदय सामंत बरोबर कॉन्वॉय ठेवावा, आता तो त्यांच्याशी संबंध नाही. या 15 दिवसामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की सूत्र देखील मागं पडलेली आहेत, सूत्रांची माहिती देखील मागं पडलेली आहे. मग कदाचित ते मंत्री कदाचित ते मी जिथं असेल की नाही पण मला माहित नाही, किंवा तिथला बदल पण होईल, कदाचित तो पण सुखद धक्का असेल तुम्हाला. पण मी आज सांगतो त्याला की तिथं माझी मंत्री करायला, कारण माझ्याकडनं अनावधानानंतर राहिला असेल. उद्धव ठाकरे जी ने बार-बार ये कहा है कि वापस पोल्स होने चाहिए और इलेक्शन होके आप लड़के जीतो, और उसपे सीएम एकनाथ शिंदे ने कल ये कहा है कि जब भी पोल्स होंगे हमारे सारे के सारे नहीं, अभी चुनाव 2.5 साल के बाद ही होंगे, बाद में देखेंगे. शिंदे जी ने कहा है कि नहीं जीते तो मैं पॉलिटिक्स वो उनकी बात है, उनके बात के ऊपर मैंने बात करना ही अच्छी बात नहीं. विजय शिवतारे होते जे माजी मंत्री आहेत त्यांची आता शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. वारंवार आरोप देखील ते संजय राऊतांवर करत शिंदे गटाला पाठिंबा देखील दिला होता, त्यामुळे अशी भूमिका घेतली. शिंदे गटाला पाठिंबा म्हणण्यापेक्षा एकनाथजी शिंदे जे चांगलं काम करतायत त्यांनी जी भूमिका घेतलेली होती त्याचं समर्थन महाराष्ट्रात नव्हतं. आपल्याला आठवत असेल की पुण्यातला जे किस्सा आहे की माजी खासदार आढळराव साहेबांनी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले म्हणून ट्विट केलं की माझ्या एका सहकार्याचं मी अभिनंदन करतो. त्यांना देखील आदल्या दिवशी पक्षातनं काढण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी कळलं की ते पक्षातच आहेत त्यावेळी परत त्यांना पद देण्यात आलं.
त्याच्यामुळे पहिल्यापासून सांगतो की याच्यामध्ये उद्धव साहेबांचा दोष आहे असं मला वाटत नाही. संबंधित यंत्रणा जो कारभार बघते त्याच्यातनं हे गैरसमज निर्माण होत आहेत आणि लांब गेलेल्या लोकांना खरंच जवळ आणण्याची सिस्टीम असली पाहिजे. लांब गेलेली लोक अजून लांब गेली पाहिजेत अशी लोक जी प्रयत्न करतायत त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि त्याचे परिणाम हे सगळे आहेत. उद्धव साहेबांना शिंदे शिवसेनेनं लांब केलेलं आहे असं वाटतंय. आता शिंदे त्यांना जवळ करणार का शिवसेनेने? आता विजय शिवतारे साहेबांना शिंदे साहेब जवळ करणार की नाही त्याचं उत्तर शिंदे साहेबांनी दिलं पाहिजे. मी त्यांच्या मनातलं उत्तर कसं देणार? विनायक मेटे आज कार्यक्रमामध्ये असं म्हणाले, मुंबईचा सत्ता सोहळा होता त्याच्यामध्ये, की शिंदे यांच्याबद्दल आदर आहे पण मुख्यमंत्री म्हणून आमच्या मनात फडणवीस येतात. फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार होता म्हणून त्यांना ते बोलावं लागलं आणि मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. नाही पण त्यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? मेटेंच्या? मी एकनाथ शिंदे साहेबांच्या 50 आमदारांमधला आहे. स्वतः देवेंद्रजींनी मगाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथजी शिंदे आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर देवेंद्रजींनीच दिलेलं आहे. तरी पण ते भाजपचेच लोक म्हणतात ना आम्हाला मान्य नाही ते आमची फडणवीसच ते पाहिजे. मग कसं चालणार पुढे 2.5 वर्ष? चालणार साहेब, व्यवस्थित चालणार. 2.5 वर्ष पुढे चालण्याची तुम्ही काही चिंता मनामध्ये ठेवू नका. अतिशय व्यवस्थित चालेल. आताच शिवसेनेसाठी प्रॉम्प्टिंग सगळे आरोप होतोय. असू दे ना साहेब, त्याचा खुलासा देवेंद्रजींनी केला ना. ते बघा तुम्ही सांगितलं आम्ही ताबडतोब चेंज करून टाकलं. मग उच्च व तंत्र शिक्षण मंत्री काढून टाकलं. पण एकूण पुढची संघटनात्मक हे म्हणजे रचना कशी, कारण शेवटी कसं जरी आमदार मोठे पदाधिकारी नगरसेवक हे जरी बाहेर पडत असले किंवा तुमच्यासोबत येत असले तरी कार्यकर्ते त्यांचं बळ मोठं असतं. त्या दृष्टिकोनातून कशी रचना असणार, कसं? पहिला आता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. आज या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतः एकनाथजी शिंदे साहेब बिझी आहेत. एक 7-8 दिवसामध्ये मोकळे झाल्यानंतर नक्की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पुढची वाटचाल करायची या संदर्भातले आमचे निर्णय होतील आणि ते शिवसेनेतच राहून वाटचाल आम्हाला करायची आहे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण आमची लाईन ऑफ ऍक्शन काय असणार आहे याचं मार्गदर्शन स्वतः शिंदे साहेब करतील आणि त्याच्या पद्धतीनं पुढे जाऊ. शिवसेना फुटली नाही असं आजही तुमचं ठाम होत आहे? शिवसेना फुटलेलीच नाही, फक्त 2 गट पडले. हा उठाव आहे. उठाव गट शिवसेना फुटली म्हणायचं कारण वाद तिथं आहे. नाही, कोणाला ऑब्जेक्शन आहे की शिवसेना ही बाळासाहेबांची नाही? सगळ्यांचं मत हेच आहे ना. कुठच्याही शिवसैनिकाला जरी विचारलं, मला विचारलं, नानासाहेबांना विचारलं, बापूंना विचारलं, सगळे सांगणार शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे आणि बाळासाहेबांच्या वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आम्ही सगळे काम करतोय. त्याच्यामुळे त्या शिवसेनेमध्ये कुठे गट तट आहे असं मला तर वाटत नाही. आदित्य ठाकरेंची आहे का हा प्रश्न आहे. कारण त्यांच्याच विरोधात तुमचा हा सगळा उठाव आहे आणि अनेक जण आतापर्यंत अनेक जणांची वक्तव्य अशी की विठ्ठलाची भांडण नाही, वडव्यांची भांडण आहे, जी वक्तव्य उद्धव ठाकरेंकडनं आता येताना दिसत आहे. त्यांच्या भूमिकेमध्ये ते कोणताही बदल करताना दिसत आहे. उद्धव साहेबांची प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा उद्धव साहेबांची एखादी स्टेटमेंट असेल त्याच्यावर मी बोलणं हे योग्य नाही. कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली माझ्यासारखा कार्यकर्ता शिवसेनेचा उपनेता होता, म्हाडाचा अध्यक्ष होता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होता. शेवटी ते एका मोठ्या स्तरावर काम करतात. तर त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही कोणीतरी बोलणं हे योग्य नाही. आम्ही जी घेतलेली भूमिका आहे ती एकनाथजी शिंदे साहेबांना समर्थन करण्याची घेतलेली भूमिका आहे. आता विजय शिवतारे साहेबांनी हे बोलल्यानंतर त्याचं उत्तर मी कसं काय देऊ शकतो? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कुठली शिवसेना खरी मानता? मी सांगितलं ना, मागासच्या पत्रकार परिषदेमध्ये मी 4 वेळा सांगितलं की वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विचार हा पुढे नेण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतोय आणि घटक पक्षाच्या वाईट नजरेच्या विळख्यातनं सोडवण्यासाठी जो एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केलेला होता त्याचं आम्ही समर्थन केलेलं आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत. जो भी एनडीए के गवर्नमेंट के दौरान निर्णय लिए गए थे, चाहे वो एरर पे हो या फिर ग्राम पंचायत के इलेक्शंस पे हो, ये सरकार आके सिर्फ वो निर्णय बदल रही है, अपना कुछ काम नहीं कर रही है. और जो बीजेपी शिंदे सरकार है सिर्फ पावर को बचा के रखने के लिए काम कर रही है. तो उनका कहना है ना, वो विरोधक है, उनका कहना है और वो सही है गलत है वो जनता तय करेगी ना. या उठावाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती निर्माण व्हायला लागली. मुंबईमध्ये स्वतः काल शाखेत माजी मुख्यमंत्री गेले होते आणि आम्ही देखील कोण आता ते सहन करणार नाही अशा परिस्थिती. तर हे जे वातावरण खराब होतं, असं वातावरण खराब होऊ नये आणि खराब व्हायला देणार नाही अशी भूमिका स्वतः महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. ते त्यांनी विधानसभेच्या भाषणातून देखील आपल्याला सांगितलेली आहे. आणि
मला तर त्याच्या पुढे जाऊन सांगायचं की आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले ते आता स्वीकारलं पाहिजे. शेवटी मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आता मुख्यमंत्री ते नाहीच आहेत असं समजण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. जी परिस्थिती डोळ्यासमोर आलेली आहे ती स्वीकारणं गरजेचं आहे आणि ते स्वीकारूनच कुठं संघर्ष होणार नाही याची प्रत्येकानं जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ही परिस्थिती तुम्ही स्वीकारली आहे कारण का दीपक केसरकर असतील आणि निलेश राणे असतील एकमेकांची लायकी करणारे भाष्य त्यांच्याकडून केले जात आहेत. गेले 20 तारखेपासून आपण पण इतक्या टेन्समध्ये होता. त्याच्यानंतर काहीतरी मनोरंजन पाहिजे की नाही. आणि सिंधुदुर्ग ही मनोरंजनाची नगरी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण काहीतरी रिलीफ पाहिजे. वेगवेगळ्या प्रश्नातनं काहीतरी वेगळे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. अलायन्समध्ये आम्ही आहोत परंतु तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी त्यांचा कार्यक्रम सुरू आहे. रत्नागिरीत काय राऊत साहेब आणि तुमच्यात नेमकं काय झालं ते मनोरंजन एक वेगळं आहे. नाही मी तुम्हाला सांगतो माझी स्टेटमेंट तुम्ही 3 दिवसापूर्वीपासून बघितली असेल. विनायक राऊत हे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत. माझ्या आई वडिलांनी स्वतःच्या वयापेक्षा मोठ्या माणसाचा आदर करावे हे संस्कार माझ्यावर केलेले आहेत. मी त्यांच्यावर टीकाच केली नाही. आता टीका केली नाही म्हणून त्यांनी कार्यालय सोडले तर मी काय करू. त्याच्यामुळे विनायक राऊतांनी जे काही मत मांडलं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. आजही त्यांच्याबद्दल मला आदर आहे. भविष्यात देखील आदर राहणार आहे. परंतु काल देखील मी सांगितलं की टीका करत असताना महाराष्ट्र राज्याची एक संस्कृती आहे. ती संस्कृती डोळ्यासमोर ठेवून टीका केली पाहिजे. आम्हाला डुक्कर म्हणून झालं की आम्हाला घाणीतला काय ते किडे म्हणून झालं. आम्हाला काय काय नाही म्हणून झालं. म्हणून आम्हाला कुठं जखमा झाल्या का आम्ही त्यांचा अनादर करतोय काय करत नाही. ज्यांना कोणाला हीनपातळीची दर्जाची टीका करायची त्यांना करू दे. त्याच्यातनं त्यांचा स्वभाव काय आहे त्यांची प्रवृत्ती काय आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळणार आहे. त्याच्याबद्दल मला काही सुखदुःख नाही. आणि उद्या परत मेळावा करून रत्नागिरीमध्ये जरी त्यांनी टीका केली तर माझी मतं वाढणार आहेत. मला काही धोका नाही. रोहित पवारांच्या कर्जतमधल्या कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. स्थगिती देण्यामध्ये थेट आता पगार बनवण्यावरती हल्ला करायचा असं काही धोरण आहे? नाही मला काही माहित नाही. त्याची माहिती घेऊन सर जयंत पाटील म्हणाले होते की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून पाहणार येतील. राज्यपाल त्यांना स्वतःला शुभेच्छा त्यांना तुमची काय इच्छा शुभेच्छा दिल्या ना. थँक्यू. सध्याच्या परिस्थितीत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीच्या सविस्तर माहितीसाठी आपण आपल्या वेबसाईटला भेट द्या. सर्व ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपण आपलं ऍप डाउनलोडिंग करा. रोजच्या बातम्या वाचण्यासाठी आपण आपल्या ई पेपरला भेट द्या. दैनिक राजस्व आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहे की घरी राहा, सुरक्षित राहा.